नमस्कार, मी विपुल साळगावकर फंडस बाय विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेत असाल? हा आपला आपुलकीचा प्रश्न. सो बरेच दिवस झाले व्हिडिओज अपलोड झाले नव्हते. सो मला असं वाटतंय की आता निफ्टी, बँक निफ्टी जे मेजर इंडेक्सेस आहेत शेअर मार्केटमधले, त्यांचे डेली ॲनालिसिस आणि लेवल्स मी तुमच्या पुढे घेऊन आलो पाहिजे. सो त्याच अनुषंगाने आजपासून ही सिरीज आपण रोज चालू करणार आहोत, जेणेकरून जे माझे मित्रमैत्रिणी यांना मध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आपण हे डेली अनालिसिस, टॉप डाऊन अनालिसिस आजपासून चालू करतोय. सो मित्रांनो, आज तारीख आहे 5 जून. सो आदल्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशीचा अनालिसिस सांगणार आहोत. सो हा अनालिसिस आपण दुसऱ्या दिवशीसाठी कन्सिडर करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आत्ताच कुठेतरी इलेक्शनचे रिझल्ट झाले आहेत आणि त्या इलेक्शनच्या रिझल्ट्समध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट्स पाहायला मिळाला की बीजेपीची जे 400 पार अशी जी काय एक घोषणाबाजी होती ती कुठेतरी मोडीत निघाली असं म्हणायला हरकत नाही. सो आपण आता चार्ट पाहूया. टेक्निकल अनालिसिस आपल्याला काय दिसतंय. सो जर आपण मार्केटचा टॉप पाहिला निफ्टी 50चा, सो हा कुठे एक टॉप आहे विच इज समवेअर क्लोज टू 23,337चा कुठेतरी दिसतोय. आणि आत्ता आपण जर 4 आवर्स टाइम फ्रेम वरती पाहिलं तर मार्केटने इथे कुठेतरी एक सपोर्ट बनवला आणि त्या सपोर्ट वरतीच मार्केट परत रिव्हर्स झालाय. हा सपोर्ट पण मी मार्क करतो. हा जो एवढा मोठा बनला हा मी कन्सिडर करत नाहीये, कारण बऱ्यापैकी इथे आपल्याला एक सपोर्ट मिळालाय, दुसरा सपोर्ट, तिसरा सपोर्ट, चौथा सपोर्ट, पाचवा सपोर्ट, 7 आणि 8. सो ओव्हरऑल 8 वेळेला या 21,800च्या लेवलवरून अप्रॉक्सिमेटली मार्केट रिव्हर्स झालंय. ठीक आहे. सो आत्ता जर आपण अजून थोडं खालच्या टाइम फ्रेम जर गेलो तर कुठेतरी आवली टाइम फ्रेम वरती आजचा जर आपण दिवस पाहिला तर कुठेतरी एक जवळ 700 पॉईंटची रॅली आपल्याला परत पाहायला मिळाली. आता याचं कारण बऱ्यापैकी वेगळं असू शकतं. ओव्हरऑल निफ्टीमध्ये ही 1300 पॉईंटची रॅली आहे, 700 नाही. सो 1300 पॉईंट परत मार्केट अपवरती. आणि जर आपण आवरली टाइम फ्रेम वरती जो ऑल टाइम हाय आहे आणि आतापर्यंतचा ऑल टाइम लो जो आहे तिथून जर आपण फिब रिट्रेसमेंट लावली तर 0.618च्या लेवलवरती परत एक बिअरिश कॅन्डल आपल्याला आवरली टाइम फ्रेम वरती संपताना दिसते. लेट अस गो टू 15 मिनिट्स टाइम फ्रेम. 15 मिनिट्स वरती जर आपण पाहिलं तर इकडे एक परत आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर आणि त्याच्या परत एक बेरिश कॅन्डल, म्हणजे ओव्हरऑल हा आपल्याला एक बिअरिश कॅन्डल पॅटर्न दिसतोय. सो हा जर कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण पाहिला तर देर इज अ पॉसिबिलिटी की हा फॉल परत कंटिन्यू होऊ शकतो. देर इज अ पॉसिबिलिटी. याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय बोलू शकत नाही, बिकॉज मार्केट इज अ प्रोबॅबिलिटी गेम आणि जेवढं तुम्ही त्या प्रोबॅबिलिटीवरती प्लॅन करू शकता त्या पद्धतीने आपल्याला गोष्टी प्लॅन करायच्या असतात. सो हे जर आपण पाहिलं तर हा एक रेझिस्टन्स मी मार्क करतोय. सो 22,666 ते 22,642 हा एक आपला रेझिस्टन्स झोन आहे. जर मार्केट आजच्या क्लोजिंगच्या खाली ओपन झालं तर देर इज अ पॉसिबिलिटी की हा खालचा जो सपोर्ट आहे, अजून एक सपोर्ट इथे क्रिएट झालाय मार्केटमध्ये निफ्टी 50 मध्ये. सो दिस इज द लेवल. हा कुठेतरी 22,264 ते 22,200 पर्यंत याला कन्सिडर करू शकतो. सो हा एक परत सपोर्ट क्रिएट झालाय.
सो उद्या जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं किंवा आजच्या क्लोजिंगच्या खाली जर ओपन झालं तर आपल्याला कुठेतरी परत 281 पॉईंट्स डाऊन साईडला दिसत आहेत आणि अपर साईडला जर परत मार्केट गॅप ओपन झालं म्हणजे आजच्या क्लोजिंगच्या ही जर इन्व्हर्टेड हॅमर आहे, ही इन्व्हर्टेड हॅमरच्या वरती आपल्याला कुठेतरी मार्केट सस्टेन होताना दिसलं म्हणजे जवळजवळ 22,700 ही राऊंड नंबर आपण कन्सिडर करू शकतो. सो 22,700 जर कुठेतरी मार्केट ओपन झालं, सो देर आर 2 सिनारिओज फॉर टुमॉरो, की एक आहे की 700च्या वरती जर ओपन झालं तर इथून परत मार्केट उद्यासाठी रॅली देऊ शकेल अशा पद्धतीने. आणि जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर आय एम एक्सपेक्टिंग की हा फॉल परत इथपर्यंत कंटिन्यू व्हायला पाहिजे. देयर इज अ पॉसिबिलिटी की हे असंही होऊ शकेल. यू नेवर नो. किंवा अजून एक पॉसिबिलिटी मला अशी दिसते की जर वेव्ह काउंट बघितला तर ही कुठेतरी फर्स्ट वेव्ह आहे, सेकंड करेक्टिव्ह वेव्ह आहे. तर ही जी वेव्ह आहे ती माझ्या मते अजून वरती जायला पाहिजे. जर आपण इथून रिट्रेसमेंट लावली अपटिल इथे तर 0.5ला परत रिट्रेस झाली, एक्झॅक्ट 0.5ला. आणि त्याच्यानंतर जर फिफ्थचे एक्सटेंडेड टार्गेट जर आपण बघितले तर 0.1 वरती आपल्याला फर्स्ट टार्गेट मिळतो 1.16 वरती, म्हणजे जो आपला ऑल आहे इथे आपल्याला फर्स्ट टार्गेट आहे. आणि जर 23,400च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर मग ही रॅली फुल कंटिन्यू होईल. सो वी नेवर नो. सो उद्या ओपनिंग नंतर आपण या गोष्टी डिसाईड करू शकतो. करंटली आपण या लेवल्स मार्क करून ठेवू शकतो आणि त्याच्यावरती वी कॅन प्लॅन अवर ट्रेड्स. सो आता आपण बँक निफ्टी पाहूया. बँक निफ्टी डेली टाइम फ्रेमवरती जर आपण पाहिलं तर बँक निफ्टीमध्ये 51,000च्या लेवलला एक पिनबार कॅन्डल बनली आहे आणि याचा जर आपण रेजिस्टन्स मार्क केला जो काय त्याचा वीक आहे त्या वीकच्या हिशोबाने आपण जर त्याचा रेजिस्टन्स मार्क केला देन लेट अस गो टू 4 आवर्स टाइम फ्रेम. 4 आवर्स टाइम फ्रेम वरती पण सेम सिनारिओ आहे. देर इज नथिंग मच डिफरन्स अबाउट इट. सो टॉप पासून जर आपण फिफ्थ घेतली आणि बॉटम पर्यंत घेतली तर आजची 0.61 लेवलला परत रिटर्न आलेला आहे. आवरली टाइम फ्रेम वरती पण एक बेरिश कॅन्डलचं फॉर्मेशन झालंय. 15 मिनिटावरती जर आपण पाहिलं तर इथे पण आपल्याला एक बेरिश सेंटिमेंटच्या कॅन्डल्स दिसत आहेत. आणि सेम थिंग जे मी निफ्टीसाठी बोललो त्याच पद्धतीने आपण इथेही लेवल्स विचार करू शकतो. सो कुठेतरी 49,443 टू 49,131 हा आपला एक रेजिस्टन्स आहे 15 मिनिटांवरती. त्यानंतर खाली आपल्याला एक सपोर्ट मिळतोय 7,500 इज अ स्ट्रॉंग सपोर्ट. सो डिपेंड्स आता उद्याच्या ओपनिंग वरती आहे. सेम वे जर 350च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर अप्पर साईडची रॅली कंटिन्यू होऊ शकते. कन्सिडरिंग टेक्निकल अनालिसिस कुठेतरी असं वाटतं की पण दे विल बी अ बेरिश ट्रेंड मे कंटिन्यू. पण डिपेंड ऑन जर मार्केट 47,400च्या खाली जर ट्रेड करायला लागलं किंवा तिथून खाली आलं तर बेरिश सेंटिमेंट्स नक्कीच काम करतील. आणि जर 46,000चा जो मेजर सपोर्ट आहे तो ब्रेक केला
तर मग परत ब्लडबाथ बघायला मिळतात एकंदरीत. सो इट इज ऑल डिपेंड ऑन टुमॉरोज ओपनिंग. सो लेटेस्ट उद्या तशी ही निफ्टीची एक्सपायरी आहे. सो निफ्टीची एक्सपायरी पाहता आपण जर ह्याचे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट जर बघितले तर प्रीमियम्स तसे बऱ्यापैकी खाली उतरलेत. म्हणजे पण ॲट द मनीचा प्रीमियम बघितला तर 115 रुपयाला कुठेतरी आहे 22,600चा कॉल ऑप्शन. आणि पुट ऑप्शन थोडेसे महाग दिसतात. पुट ऑप्शन इज 231. पुट ऑप्शन्स अजूनपर्यंत महाग दिसतात. ठीक आहे, आय गेस लेवल्स तुम्हाला कळले असतील. सो त्या पद्धतीने तुम्ही जसा ट्रेंड कंटिन्यू त्या ट्रेंडप्रमाणे आपण ट्रेड्स घेतले पाहिजेत. आणि मिनिमम रिस्क आणि मॅक्सिमम प्रॉफिट जर 1:3च्या वरती प्रॉफिट रेशो असेल तरच माझ्यामध्ये आपण ट्रेड्स घ्यायला पाहिजे. सो दिस इज अनालिसिस फॉर 6th of June. स्टे ट्यून फॉर फर्दर अपडेट. थँक्यू. बरं, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल, इन्स्टा हँडलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. असे स्टॉक मार्केट रिलेटेड नवनवीन व्हिडिओज मी तुम्ही घेऊन येणार आहे आणि ही सीरीज आता रोज कंटिन्यू होणार आहे. दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच.